जगण्याचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे. लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी असलेल्या आंबेडकरांना अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. दलित समाजावरील अन्याय बघून ते दुःखी झाले. आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी वाहिले. दीन दुबळ्यांच्या झोपडीत ज्ञानाची पंक्ती लावून ज्ञानाच्या अंधकारणाचा त्यांनी नायनाट केला. जणू काही दीन दलित समाजाला समतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आंबेडकरांच्या रूपाने एका देवतेने जन्म घेतलाय असे म्हणले तर चुकीचे नाही ठरणार. जातीभेद ही समाजाला लागलेली प्रचंड मोठी कीड आहे. ही कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. बहुजन समाजाच्या हक्कासाठी ते लढले. मजूर, महिला व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार यांच्या विरुद्ध आवाज उठवला. ते नेहमी म्हणत असे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालय व वसतिगृहांची स्थापना केली. अरे अंधारात होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं. अंधारात होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब. तुम्हीच देशाला संविधान दिले. तुम्हीच देशाला संविधान दिले. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांच्याविषयी असे बोलले जाते की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा लेख होता. असा भीमाईचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. आंबेडकरांचे जीवन कार्य आम्हा देशवासियांना आजही आदर्श व मार्गदर्शक ठरलेला आहे. त्यांच्या या सेवेचा वारसा आजही आम्हाला प्रेरणादायी ठरलेला आहे. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाबद्दल मला एवढेच बोलावंसे वाटते की अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे. नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे. जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे. भीमाईचा भिवा पाहिजे. धन्यवाद. वा, खूपच छान अशा भाषणाने आजच्या या सेमीफायनलची सुरुवात. आणि विशाल वांजळे एक चतुरस्त्र गोलंदाज. फलंदाजीसाठी विठू माऊली कर्जत आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण आहे ते गोरेगाव 11 मानगाव यांचं पहिलं षटक घेऊन आलेला आहे. तो गोरेगाव 11चा एक उत्कृष्ट असा गोलंदाज आणि उत्कृष्ट असा क्रिकेटपटू विशाल वांजळे. विशाल हे नावच पुरेसं आहे, पुढचं सांगण्याची गरज नाही. इतका सुपरिचित असा हा आपला शिक्षक बांधव आहे. विठू माऊली कर्जत विरुद्ध गोरेगाव 11 यांच्यामधली आजची ही पहिली सेमीफायनल. निश्चितच यातला विजयी संघ हा अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक टीचर्स फायटर पेन यांनी आयोजित केलेला आहे. या क्रीडा सामन्यांचा आजचा हा 5वा दिवस. मनोज सर. हॅलो. हे पहा, आज फक्त आपल्याकडे एक कॅमेरा अवेलेबल आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. वाईड आणि बीमरचा रिव्ह्यू असेल, बाकी कुठलाही रिव्ह्यू आज नसेल. थँक्यू. कंटिन्यू पराळकर सर. धन्यवाद मनोज सर.
कुठल्याही कार्यक्रमात दिव्यता भव्यता त्याच्या सोबतच सभ्यता असावी लागते आणि ती सभ्यता 5 दिवस आपण शिक्षक बांधवांकडून पाहतोय आणि त्या ठिकाणी थोडीशी गफलत होते आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला होता पण थ्रो करताना चेंडू हातातून सटकला आणि तो गेलाय सीमारेषा पार आणि येतोय तो चौकार. कॅच होऊ शकला असता जवळजवळ पकडलाच होता. काही क्षण चेंडू फक्त हातामध्ये स्थिरावण्याची गरज होती परंतु हा एक झेल होऊ शकला नाही. एक चांगला फलंदाज बाद करता आला असता गोरेगाव 11 संघाला. विशाल कटर पद्धतीचा टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वळला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा संभाजी सरांचा प्रयत्न होता आणि तो सफल झाला परंतु धाव मात्र 1 येते. हे पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये निश्चितच दोन्ही फलंदाजांचा इरादा हा जास्तीत जास्त धावा लुटण्याचा असणार आहे. टीचर्स फायटर स्पेन यांनी आपले मित्र गुरुवर्य नितीन पाटील सर यांच्या मैत्री खातर आयोजित केलेला हा 5 दिवसीय क्रीडा सामन्यांचा मेळावा ही एक मेजवानी आहे मित्रांनो शिक्षक बांधवांसाठी. कारण संपूर्ण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून संघ या ठिकाणी पेनच्या भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खेळण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही ज्या ज्या संघांचं मनोगत घेतलं त्या प्रत्येकाने हेच सांगितलं की हार जीत महत्वाची नाही सर, आम्हाला या भव्य दिव्य क्रीडांगणावर खेळायला मिळालं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा पुन्हा पाहूया चौकार होतोय काय आणि चौकार खणखणीत दणदणीत चौकार. विशाल यांच्या षटकामध्ये आलेला हा दुसरा चौकार यश यांच्या बॅट मधून आलेला आहे. पहिला चौकार आमच्यासाठी फार आणि त्या आधीचा चौकार मारला होता तो कर्जत संघाचा छावा संभाजी सर. हा पुन्हा पाहूया चौकार होतोय काय आणि निश्चितच विशाल याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर 6 चेंडू 6 वेगवेगळ्या पद्धतीने टाकणार आहे. अनेक प्रकारची अस्त्र शस्त्र त्याच्या भात्यामध्ये आहेत आणि तो वापरतही असतो. पहा किती सुंदर चेंडू ऑफस्टंप मधून थोडासा आत आला, थोडा चेंडू लो राहिला, मध्यम गतीचा चेंडू होता. फलंदाजाने पुरेपूर सन्मान दिला आणि फक्त प्लेसमेंट करून एक धाव जमवण्यामध्ये यश आलेला आहे. ओके. कोल्हापूर आणि पुणे संघाला विनंती असेल आपण नाश्ता घेण्यासाठी या ठिकाणी सभा मंडपात यायचंय. कोल्हापूर आणि पुणे आणि इनिंग झाल्यावर आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची. परत परत कॉल द्यायला लागू नका प्लीज. आमचे लोक थांबले आहेत, नाश्ता करून घ्या. प्लीज आमचे लोक थांबलेत, नाश्ता करून घ्या. या ठिकाणी आजच्या दिवसाची सुंदर अत्यंत मंगलमय सुंदर अशी सुरुवात कुमारी ईश्वरी अनिल यादव हिच्या उत्कृष्ट अशा वक्तृत्वाने झालेली आहे आणि तिच्या या वक्तृत्वावर खुश होऊन आमच्या टीचर्स फायटरचे सभासद सन्माननीय मंगेश कांबळे सर त्याचप्रमाणे हुतात्मा राजगुरू संघाची संघ आणि आमचे उत्कृष्ट समालोचक DB एरनकर सर यांच्याकडून तिला बक्षीस प्राप्त झालेले आहे आणि मी DB सरांना विनंती करतो की त्यांनी ईश्वरीला ते बक्षीस प्रदान करावं. आणि त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्याकडून सुद्धा कुमारी ईश्वरी हिला बक्षीस आलेलं आहे. आजचा दिवस हा मंगलमय दिवस आहे. संपूर्ण भारताला ज्यांनी संविधान दिलं आणि ज्यांच्या संविधानाच्या नियमाने हा देश आज प्रगतीपथावर मित्रांनो चालतोय ते संविधान देणारे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. 14 एप्रिल 1891 या दिवशी जन्म घेतलेल्या छोट्याशा भीमरावाने जगाला मानवतेचा संदेश दिला. अफाट असं कर्तृत्व त्यांचं पाहायला मिळालं आणि कुमारी ईश्वरी यादव हिचं कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार होल्डर विक्रमवीर शिवाजी माने सर
आणि आमचे उत्कृष्ट समालोचक आदर्श शिक्षक सन्माननीय दशरथ एरनकर सर यांच्या हस्ते तिचा सन्मान होतोय. खूप खूप अभिनंदन ईश्वरी. धन्यवाद एरनकर सर, धन्यवाद शिमाजी वाने सर. आणि तिला बक्षीस देऊन सन्मानित करणाऱ्या सर्व टीम्सना सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. मनोज सर. कोल्हापूर संघ प्लीज नाश्त्यासाठी या. पुणे संघ, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुणे संघ, मंगेश शेंडे, पुणे संघ, माझा आवाज पोहोचतोय? कृपया नाश्ता घेण्यासाठी आपण पॅव्हलियन मध्ये यायचंय, प्लीज या. सलामीचा फलंदाज यश हा माघारी परततोय. तो पवार सर यांच्या पहिल्या चेंडूवर आणि पहिला धक्का बसतोय तो विठू माऊली कर्जत या संघाला. परंतु विठू माऊली कर्जत हा फलंदाज गोलंदाज यांचा भरणा असलेला संघ आहे. एखाद दुसरी विकेट गेल्याने त्यांच्या संघावर फार काही परिणाम दिसत नाही, हे आपण मागच्या 2 दिवसामध्ये पाहत आहोत. विठू माऊली कर्जत विरुद्ध गोरेगाव 11 मानगाव यांच्यामध्ये हा सेमीफायनलची रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एक आताताई प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तो कर्जत संघाकडून. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 फलंदाजांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही आणि एक जबरदस्त स्थिराव खेळपट्टीवर स्थिरावणारा आणि उत्कृष्ट अशी संयमी फलंदाजी करणारा जनार्दन या ठिकाणी माघारी परततोय. आता मात्र कर्जत संघाला बॅक टू बॅक 2 धक्के बसतायत आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी येतोय तो आक्रमक फलंदाज निलेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या त्या 14. विशाल यांचं षटक फटकावण्यामध्ये, त्यात धावा मिळवण्यामध्ये चांगलं यश मिळवलं होतं ते विठू माऊली कर्जतच्या फलंदाजांनी. पण दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्यांची लय बिघडली फलंदाजीची आणि 2 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. डोलारे सर, डोलारे आणि डोलारे सलारबद्दल काय बोलायचं. त्यांचा जो पहिला दिवस होता आमच्या या सामन्यांचा दुसरा दिवस आणि त्यामध्ये डोलारे सरांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या माना डोलावायला भाग लावला होता. अशी घणाघाती आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती. पाहूया आजच्या दिवसामध्ये निर्णायक सामन्यामध्ये संघासाठी ते कितपत तारणहार ठरतायत. दरम्यान दुसरे षटक घेऊन आलेले पवार सर. एक उत्तम षटक आतापर्यंत त्यांच्याकडून पडलेले. 3 चेंडू झालेले, तिन्ही चेंडू निर्धाव आणि गचाळ क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. ओव्हर हॅट्रिक होण्याचा चांगला 2 जीवदान संभाजी सरांना, एक स्क्वेअर लेगला आणि एक बाउंड्री लाईनला, असं 2 ठिकाणी त्यांना जीवदान मिळालेले. आणि संभाजी सरांना जीवदान देणं म्हणजे खरोखरच एक आपण आपल्यावर ओढवलेलं मोठं संकट आहे. हा, आमचे सन्माननीय नागले सर सांगतात की वाघाला डिवचण्याचा प्रकार आहे तो. आणि एक धाव हळूच लेगला खेळून संभाजी सरांनी पूर्ण केलेले. अतिशय उत्कृष्ट पॉवर प्लेचं हे षटक आहे. परंतु या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय टिच्चून गोलंदाजी पाहायला मिळते पवार सरांकडून. याच्या आधी सुद्धा पहिले जे साखळी सामन्यांचा दिवस होता पवार सरांनी खूप छान गोलंदाजी केली होती. पवार सर टू डोलारे सर, पवार टू डोलारे. बघूया पवार सर डोलारेंना डोलवतायत का डोलारे पवार सरांना डोलवतायत. आणि यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. स्लोवर यॉर्कर मारला होता आणि पुरेपूर सन्मान दिला या चेंडूला. आणि 1 धाव फक्त मिळतंय आणि या एका धावाने कर्जत संघाची धाव संख्या होते ती 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 18. अतिशय सुंदर षटक, धाव संख्या रोखणार
असं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. ते पवार सर यांच्याकडून फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे फलंदाज या षटकामध्ये बाद झालेले आहे. एक फलंदाज बाद झाला तो धावचीतच्या स्वरूपात जनार्दन सर, की जो कर्जत संघाचा एक फार मोठा फलंदाजीचा आधारस्तंभ होते, ते माघारी परतलेले आहेत आणि आता पूर्ण मदार आहे ती निलेश आणि संभाजी सर यांच्या खांद्यावर. गोलंदाजीसाठी पुन्हा आलाय विशाल, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन आलाय तो विशाल. विशाल यांच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य पाहायला मिळतं. एखादा फटका खाल्ला तरी पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला चकवण्याची ताकद त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. पहिलं षटक काहीच त्यांचं महागडं गेलं होतं. 14 धावा गेल्या होत्या, गडी बाद करण्यात यश आलं नव्हतं. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र एका चांगल्या चेंडूने होते आणि इथं मात्र खूपच गचाळ क्षेत्ररक्षण सूर्या यांच्याकडून झालेलं आहे. सूर्यवंशी सर, खर तर सहजपणे हा चेंडू अडवता आला असता, पण चेंडूने थोडीशी वळण घेतलं या ठिकाणी आउटफील्डवर आणि चेंडू हातातून सटकला आणि गेलाय तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चौकारासाठी. 22 धावा. विशाल यांनी ब्लॉक होल पद्धतीचा टाकलेला चेंडूला मध्यम गतीचा वेग दिला होता. ऑफस्टंपचा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपला गरकन वळलाय आणि तो जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विशालची हीच खासियत आहे, अनेक अस्त्र शस्त्र त्याच्याकडे आहेत. फुलटॉस थोडासा होता परंतु तो यॉर्कर आणि इथे पुन्हा चौकार. 50-50 चान्स होता. कदाचित हा फटका अडवताही आला असता परेशांना, आणि परेश इतके कसलेले फलंदाज आहेत की त्यांच्या हातून झेल किंवा मिसफील्ड हा प्रकार सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. साखळी सामन्यामध्ये ज्यांनी एक खणखणीत आक्रमक अशी 50 मारली होती परेश, आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच अक्षय म्हात्रे त्याला स्वैर घोषित करतायत आणि या वाईडच्या स्वरूपात एक धाव मिळते ती विठू माऊली कर्जत संघाला आणि धाव संख्या होते ती 2 बाद 27. 3रं षटक प्रगतीपथावर आणि काय सुंदर कमबॅक म्हणजे काय हे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. चौकार खाल्ला, पुढच्या चेंडू मात्र इतका टिचून टाकला की फलंदाजाला काहीही करता आलं नाही. फक्त 1 धाव मिळालेली आहे. विशाल टू संभाजी, धावा होत आहेत 28. 3रं षटक चालू आहे. सेमीफायनलचा सामना निश्चितच फायनल खेळण्यासाठी विजयी संघ पात्र ठरणार आहे. विशाल यांचा पुढचा चेंडू उंच उडालेला आहे, पाहूया आणि काय झेल होतोय मित्रांनो. हा झेल नाही तर ही मॅच आहे. कर्णधार विशाल यांचा पुढचा सुरेंद्र मनवे सर, उंच उडालेला आहे. सुरेंद्र मनवे सर गोरेगाव 11 संघाचे कर्णधार, काय रनिंग कॅच घेतलाय. मला वाटते काऊ कॉर्नर वर उभे होते आणि तिथून अगदी चित्त्याच्या चपळाईने धावत येऊन शॉर्ट मिड विकेट वरून धावत येऊन शॉर्ट मिड विकेट वर आले आणि रनिंग कॅच त्यांनी या ठिकाणी सुंदर असा पद्धतीने घेतलेला आहे. कॅप्टन सेटअप द एक्झाम्पल असं आपण म्हणतो आणि एक फलंदाजीचं चांगलं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला मनवे सरांनी दाखवून दिलेले. काय सुंदर. आमचे दयानंद ठाकूर सर, त्यांचे सहकारी यांच्याकडून मनवे सरांसाठी या अफलातून कॅचसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. निश्चितच आज वेगवेगळ्या माध्यमातून बक्षिसांची खैरात होणार आहे. काय सुंदर चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडूने पुन्हा एकदा गिरकी घेतली, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेला. बॅट्समनने फक्त हलकेच बॅट लावली आणि एका धावेवर फक्त समाधान मानावं लागलंय. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी उपस्थिती या 5 दिवसांमध्ये
या ठिकाणी लावलेली आहे आणि आमचा आनंद द्विगुणित केलेला आहे। आज या ठिकाणी बँक ऑफ बडोदा शाखा पेनचे व्यवस्थापक सन्माननीय श्री शिरसाट सर या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चितच आपल्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीने या क्रीडा सामन्यांची शोभा वाढत आहे आणि आमचाही हुरूप वाढत आहे। मी श्री शिरसाट सरांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा। आमच्या आदरणीय गुरुवर्य ज्यांच्या नावाने हा सेवापूर्ती चषक आहे असे नितीन पाटील सर आणि सन्माननीय महेंद्र गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण शिरसाट सरांचा पुष्प शाल देऊन यथोचित सन्मान करावा। तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि एका यशस्वी षटकाची समाप्ती होते ती विशाल यांच्या, कारण संभाजी सारखा एक कसलेला मोहरा टिपण्यामध्ये त्याला यश आलेले। याच्यामध्ये संभाजी गोलंदाज आलाय तो वैभव सूर्यवंशी। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन याची धुरा सांभाळणारे आमचे मनोज शिंदे सर अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि सहकार्यांना सोबत घेऊन ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकडे जात आहेत। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मित्रांनो। राज्यस्तरीय सामने तेही 5 दिवस खेळणे म्हणजे नियोजन फार मोठं होतं मित्रांनो। पण टीचर्स फायटर पेन ही टीम अशी आहे की नितीन सरांच्या मैत्रीसाठी ती काहीही करू शकते, अग्निदिव्य सुद्धा पार करू शकते। आणि हा उंच उडालेला जेल आणि फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा चांगला प्रयत्न होता सूर्यवंशी सरांचा, अयशस्वी होतोय आणि हा जेल सुटतोय। कदाचित हा जेल मला वाटतंय नागले सर विकेट कीपरचा होता। हा विकेट कीपरने हा चेंडू सहज घेतला असता, परंतु सूर्यवंशी सरांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला आणि तो अयशस्वी। विशाल लागलाय का? विशाल जखमी का? पाणी पाठवू? पाणी पाठवा, पाणी न्या यादव सर प्लीज पाणी न्या। पाणी घेऊन जा पाणी। पेन प्रायव्हेट हायस्कूलचे आमची पेन एज्युकेशन सोसायटी 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारी पेन तालुक्यातली अग्रमानांकित संस्था पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल पेनचे एक सुपरिचित असे क्रीडा शिक्षक आणि आमच्या सर्वांचे मित्र मन मिळावं असं व्यक्तिमत्व सन्माननीय वळवी सर यांची विशेष उपलब्धी या ठिकाणी राहते। आणि मित्रांनो खेळाचे सामने असताना उत्तम खेळाडूची उपस्थिती हा जो भाग आहे ना तो काही वेगळाच असतो, सगळ्यांसाठी आनंददायी आणि अभिमानाचा असा तो भाग असतो। आणि त्यामुळे आम्ही वळवी सरांचं या ठिकाणी विशेष स्वागत करत आहोत आणि त्यांनी आमच्या टीचर्स फायटर्सचा सन्मानाचा स्वीकार करावा। आमचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रवीण गावण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी वळवी सरांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे पाडवी सर की जे आमच्या टीचर्स फायटरचा सदस्य आणि मला वाटतंय जिथं क्षेत्ररक्षण खूप टफ असतं स्लीपमध्ये किंवा थर्डमॅन गली अशा भागामध्ये उत्कृष्ट चपळाईने क्षेत्ररक्षण करणारे आमचे सूरज पाडवी सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। एक मनमिळावू व्यक्तिमत्व पाडवी सरांबद्दल आपण सगळे जाणूनच आहोत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे। प्रवीण गावण सरांना विनंती करतो की त्यांनी वळवी सरांचा सन्मान करावा। आणि पुढचं समालोचन आपले मनोज शिंदे सर। हॅलो हॅलो चेक, धन्यवाद सर। स्कोर घ्या, आवाज वाढवतो माईक सर। हॅलो, धावसंख्या फलकावर लागली होती 32, 3 गडी बाद 32, षटक मार्गस्थ चौथं। यस वैभव सूर्यवंशी राईट आर्मवर विकेटचा मारा, शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला, सीमा रेषा पार आला तो मोठा 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 षटकार। हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो धावची पुन्हा एकदा तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय. चौथा धक्का या ठिकाणी बसतोय. विठू माऊली कर्जत संघाला षटक मार्गस्थ. चौथं धावसंख्या मात्र यावेळी फलकावर येते. धावसंख्या 39. हॅलो एक बेस कमी केला काय? नाही काहीच नाही केलं मी आलो हॅलो हॅलो पुन्हा एक धावचीची संधी. हलकसा अपील आणि बाद. विकेट क्रमांक 5 आणि एकूण या इनिंगमध्ये आतापर्यंत 3 खेळाडू धावचीत झालेत. धावचीच्या स्वरूपातील ही तिसरी विकेट. पुन्हा एक धावचीची संधी. हरीश मात्र गोलकीपर सफारी आणि टायझनमध्ये परत पुढचा फलंदाज असणारे अमोल चोळके. हरीश आमचे दोन्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. टीचर्स फायदर्सच्या वतीने मी त्यांचं पुनश्च एकदा शब्दसंधाने स्वागत करतो. मनोज ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केला होता. चेंडूने हलकी उसळी घेतली. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडूने हलकी उसळी घेतली. तुम्ही रिव्ह्यू घेऊन काय पाहिजे? बॅट्समन घेऊ देत ना तिथे. रिव्ह्यू पण दोन बाउन्स झाले. बाउन्सचा पहिला सेकंड बाउन्स आहे. ओके चेंडू झाले सर. ओव्हर मधला सेकंड बाउन्स. सेकंड बाउन्स हे दिलेला आहे. अच्छा सेकंड बाउन्स रिव्ह्यू का? ओके चेक करा सर. उमेदवार आहेत का? उमेदवार पिनकर आपण समर्थ नावी इव्हेंट्सच्या माध्यमातून हे प्रक्षेपण जगभर यूट्यूबमध्ये लाईव्ह करतोय आणि टेक्नॉलॉजी वापरून आपण सेकंड रिव्ह्यू या ठिकाणी चेक करणार आहोत. सेकंड बाउन्स आहे की नाही. अंड्याच्यावरून बघा. अंड्याच्यावरून सर बॉल बरोबर ना. फेअर डिलिव्हरी असणार आहे. ओके रिव्ह्यू अनसक्सेसफुल. कर्जत संघ आपला या इनिंगचा रिव्ह्यू संपला. संघासाठी 5वे वैयक्तिक पहिले षटक. हॅलो थोडा मास्टर कमी करा. मास्टर कमी करा. हॅलो हॅलो ओके. सुभाष ओव्हाळ ऑन द मार्क. पहिला चेंडू ऑफ स्टिकवर पिच होणारा ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. सुरेख गोलंदाजी यावेळी बघायला मिळते आपल्याला सुभाष ओव्हाळ याच्या माध्यमातून. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सजवलेलं या ठिकाणी. माणगाव संघाचा पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू निघून जातोय. मा रे शापार येतो मोठा षटकार. मनवे सरांनी त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडू आवाक्या बाहेरचा होता. 6 धावा मिळतात. 6 धावांबरोबर धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या फलकावर लागते होती 45. षटक मार्गस्थ षटक क्रमांक 5.
यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आजचा फायनल डे, अखेरचा दिवस आणि या ठिकाणी 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल असे सामने या ठिकाणी रंगणार आहेत. अप्रतिम गोलंदाजी क्लीन बोल्ड या ठिकाणी सुभाष ओवाळ यांच्या माध्यमातून 45 धावांवर धक्का क्रमांक 6, विकेट क्रमांक 6 तंबूमध्ये परत. टोलारे सर ज्या दिवशी फलंदाजीचा क्वालिफाय मॅचेसच्या दिवशी आतंक केला होता, तेच डोलारे सर आता मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये पॅव्हिलियन मध्ये परततात. महत्वाचा हादरा, महत्वाची विकेट, मोठा धक्का यावेळी विठू माऊली कर्जत संघाला बसतोय. नवीन फलंदाज महेश. सुभाष ओवाळ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, पॅव्हिलियन कडून आउटसाइड द लेग स्टिक. चेंडू निघून जातोय आणि पंचांचा इशारा येतो, हा वाईड असणार आहे, स्वैर असणार आहे. हा चेंडू सुभाषाला परत टाकावा लागणार आहे. धावसंख्या पुढे सरकते 46, 6 गडी बाद 46, षटक क्रमांक 5 मार्गस्थ. आपण बघतोय गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे आणि अपील मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण, 2 धावांना धावसंख्या फलकावर लागते. 48 लॉस ऑफ 6 विकेट, 48 6 गडी बाद. आजच्या शेवटच्या दिवसातील हा पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय. कृपया प्रॅक्टिस नेट काळजी घ्या किंवा बंद करा, मॅच चालू. बॉल आतमध्ये नको जायला परत. पुढचा चेंडू खेळून काढला, डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, हलकसं फंबल, मात्र त्याचं रूपांतर होऊ शकलं नाहीये दुसऱ्या धावेत. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय. 49 धावा फलकावर लागतात. सर नाश्ता करायला बोलवलं होतं, नाश्ता करायला बोलवलं होतं. हां या नाही पुढचा चेंडू शॉर्ट फाईन लेग, 1 धाव पूर्ण होतीये. षटक संपते 5व्या षटकाखेर. कर्जत संघ, विठू माऊली कर्जत संघ या ठिकाणी अर्धशतकाची वाटचाल पूर्ण करतोय. 50 धावा फलकावर लागतात. षटक पूर्ण झाले 5. बोला चालेल तुमच्या हिशोबाने आम्ही ठेवतो असाच, मग मॅच संपल्यावर घेतला तरी चालेल. 5 षटकं संपली. आता अखेरचं षटक असणार आहे, हाणामारीचं षटक. धावसंख्या आतापर्यंत फलकावर आहे 50. आतापर्यंतचा सर्वोच्च धाव फलक गेल्या 5 दिवसामधला जाऊन पोहोचला 115 वर. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोरेगाव 11 माणगाव यांनी या 115 धावा पूर्ण केल्या होत्या आणि हायएस्ट स्कोर या ठिकाणी धाव फलकावर लावला होता. युवराज पाटील कोल्हापूर संघाचे संघनायक या ठिकाणी अतिशय वेळेमध्ये आपला संघ काल आणि आज सुद्धा उपस्थित राहिले, मनपूर्वक धन्यवाद. पुढचा चेंडू, मोठा फटका, चेंडू जाणार षटकार आणि हाणामारीच्या शेवटच्या षटकातील हा मोठा फटका. समीकरण बदलतंय, धावसंख्या फलकावर लागतीये 56, गडी बाद झाले 6. मनपूर्वक धन्यवाद. पुढचा चेंडू, मोठा फटका, अमोल चौके याच्या बॅटमधून निघालेला हा फटका. यापूर्वी गेल्या वर्षीवर पाहिलं तर मुरुड संघाकडून हाच फलंदाज मोठी कामगिरी करत होता. बदली झाली यावर्षी मात्र कर्जत मधून पुन्हा एकदा मोठा फटका. गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू बॅक षटकार, त्यानंतर चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा फलकावर. पुन्हा एकदा धाव फलक आगेकूच करतोय. धावसंख्या फलकावर लागते 60. बदली झाली यावर्षी मात्र कर्जत मधून पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक
परेश अंधेरे यांना चेंडू जज झाला नाही, चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू विशाल आहे, प्रयत्न करणार मात्र चेंडू निघून जातो सीमा पार. डोळ्याचं पारणं फेडणारा अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री मधून निघून गेला, खणखणीत चौकार. चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू विशाल आहे, प्रयत्न करणार मात्र चेंडू. हे बघा राज्यस्तरीय सामने चालू आहेत, तुमची प्रॅक्टिस बंद करा किंवा बॉल हाती उडवू नका. पुन्हा एकदा विशाल आहे, फील्ड करणार. एक धाव निश्चितपणे पूर्ण होतीये, एका धावेवर समाधान मानलंय आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या फलकावर लागली होती 65, 65 लॉस ऑफ 6 विकेट्स. आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे महेश. 2 चेंडू बाकी असतील, 2 मोठ्या फटकेची अपेक्षा असेल विठू माऊली कर्जत संघाला. महेश याच्याकडून गोलंदाज संतोष, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे मनवे सर. झेल 100% सुटणार नाही कुठल्याही परिस्थितीत. आतापर्यंत एकही झेल या क्षेत्ररक्षकानं सोडल्याचं मला आठवत नाहीये. धावसंख्या फलकावर लागली 65. शेवटचा चेंडू बाकी. चला स्पीडअप प्लीज. 100. गोरेगाव संघ आपण जवळपास 42 मिनिटं लावली का? प्लीज घाई करा. फक्त एक चेंडू बाकी आहे इनिंग्स मधला. लेफ्ट आर्मवर द विकेट. यावेळी गोलंदाज असेल संतोष, सामना करील नवीन फलंदाज सुभाष. लेफ्ट आर्मवर द विकेट, संतोष टू सुभाष. शॉर्ट पिच चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, एका धावेसाठी प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. विकेट क्रमांक 8 पॅव्हलियन मध्ये परत. धावसंख्या फलकावर 65, गडी बाद झालेत 8. विजयासाठी आव्हान असणार आहे 66 धावांचं. धावसंख्येनं चांगला आकार घेतला शेवटच्या 2 षटकामध्ये. शेवटच्या 2 षटकात मोठे फटके आले, त्यामुळे संधी मिळाली. चेंडू पाठवा. कोल्हापूर संघाला विनंती असेल आणि पुणे संघाला विनंती असेल. युवराज पाटील यांना विनंती असेल, अनिल सरांना विनंती असेल, राजगुरू हुतात्मा राजगुरू 11. हे पहा सामना अर्ध्यात आला त्यावेळी आम्ही सूचना दिली होती की इनिंग संपल्यानंतर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी हजर पाहिजेत. गोरेगाव संघ पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचे बॅटिंगसाठी. गोरेगाव संघ बॅटिंगसाठी आपण या ठिकाणी येऊन बसायचे पॅव्हलियन मध्ये. वारंवार त्या सूचना द्यायला लावू नका प्लीज. कोल्हापूर संघाचे संघनायक आले, पुणे संघ कॅप्टन. येस चला. आमच्या बाजूच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या तरुण बांधवांना विनंती असेल, युवकांना विनंती असेल. यस आपला खेळ महत्त्वाचा आहे, आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, पण आमच्यासाठी ही मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे काळजी घ्या. आपला चेंडू मॅच चालू असताना आत येऊ देऊ नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे. बोलूयात सामन्याकडे. सामना सुरू आहे. पहिली सेमीफायनल या ठिकाणी आपण बघतोय. विठू माऊली कर्जत विपक्ष गोरेगाव 11 माणगाव. विजयासाठी 66 धावांचं आव्हान घेऊन माणगाव संघ फलंदाजीसाठी उतरणार आहे. अनिल सर या ठिकाणी आपलं स्वागत. आज आपला संघ घेऊन वेळेत उपस्थित राहिलात. मी NP सरांना विनंती करतो, नितीन पाटील सरांना, की या सामन्याची नाणेफेक करावी.
हा सेमीफायनलचा दुसरा सामना असणार आहे. युवराज पाटील आणि अनिल नाईकरे सर नाणेफेकीसाठी या ठिकाणी तयार आहेत. क्षेत्ररक्षण निवडले पुणे हुतात्मा राजगुरू 11 खेड पुणे संघानं प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केले फलंदाजीसाठी. हा फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी या आघाडीचे फलंदाज विशाल आणि विशाल छोटा विशाल मोठा पहिलं षटक विठू माऊली कर्जत संघाच्या वतीने घेऊन येतो हरीश. चेंडू असतील 36 आणि धावा मात्र उभारायच्या 66. पुढच्या 6 धावांचं धावतं समालोचन मी ऐकण्यासाठी माईक देतोय. आपण ऐकणार आहोत एक गोड आवाज डीबी एरणकर सर. धन्यवाद. ओव्हर टू माईक एरणकर सर. हॅलो. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले श्री दादाराव ढोणे साहेब ढोणे सर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्सवर या. टीचर फायटर्स पेण आयोजित गुरुवारी नितीन बाडे सेवापूर्ती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दादाराव ढोणे या सर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. मैदानाकडे चालतोय. त्या ठिकाणी आजची पहिली सेमीफायनलची मॅच चालू आहे कर्जत आणि मणगाव या दोन संघादरम्यान. 4 दिवस लीगची स्पर्धा आणि आजचा हा दिवस नॉकआउटचा स्पर्धा आहे. म्हणजे जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्याला मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज हरेश. फुलटॉस चेंडू सुरेख खेळून काढलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. एकेरी धावेने अकाउंटला सुरुवात होते. 66 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. दोन्ही संघ आमच्या रायगड जिल्ह्यातील मातब्बर संघ आहेत. गोरेगाव 11 माणगाव आणि विठू माऊली कर्जत. प्रथम फलंदाजी करताना कर्जत संघाने 65 धावा केल्यात आणि आता विजयासाठी गोरेगाव 11 माणगाव संघाला 66 धावांची गरज आहे. हा 66 धावांचा पल्ला गाठून दिमाखात फायनल मध्ये प्रवेश करेल का माणगाव संघ की 65 धावा चेस करेल कर्जत संघ आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू आणखी एक सुरेख चेंडू. बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय. अप्रतिम फटका. विशाल याने मारलेला हा फटका. गोलंदाजीमध्ये देखील सुरेख कामगिरी केली विशालने आणि हे मैदान गाजवलंय 2 दिवस त्याने. आजचा 3रा दिवस देखील गाजवण्याचा मानस आणि षटकार आलाय. प्रेक्षणीय फटका. हवाई फायर. षटकाराने धाव वाढेल. धावसंख्या होती ती 7 धावा धाव फलकावर. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून मारलेला हा फटका. चेंडू सीमारेषा पार. आणखी एक प्रेक्षणीय फटका आलाय विशाल वांजळे याच्या बॅट मधून. 4 धावांचा पॉवर प्लेचं षटक आहे. 27 मीटर मध्ये क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे आणि ती मर्यादा भेदण्यात यशस्वी झालाय विशाल. अर्थात महत्वपूर्ण कॅच होता. कॅच थोडासा कठीण होता कारण पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू त्याने खेळला. नवीन चेंडू पुरवा. चला स्वयंसेवक बॉल शोधून आणायचा आहे. संतोष 11 धावा धाव फलकावर लागल्यात. मॅच सुरू करायचं आहे.
जिंकण्यासाठी 66 धावांची गरज असताना सुरेख फटकेबाजी करतोय विशाल वांजळे. आणखी एक सुरेख फटका आहे, बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह. काय अप्रतिम फटका मारलाय. ओरपीच असलेला चेंडू, लेन थोडीशी खराब म्हणावी लागेल, साधारण चेंडू होता आणि अशा साधारण चेंडूला भिरकावलंय. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, प्रेक्षणीय फटका, चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वधारेल. 15 धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर सलामी आणि पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार घेतलाय फलंदाज विशाल वांजळेने. 2 दिवस त्याच्या खेळीचा, त्याच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद आम्ही या ठिकाणी लुटला आणि आज देखील तोच आनंद या ठिकाणी देत असताना विशाल वांजळे. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेन बिघडली. बराचसा बाहेर होता वाईड लाईनच्या आणि पंचाने निसंदेह तो वाईड करार दिला. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. संघाची धावसंख्या 16 धावा. अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे. 17 नंबर जर्सी परिधान केलेला गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू होता. जोरदार अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह, विश्वास नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे. हरीश गोलंदाजी मार्कवर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या चेंडूवर त्याने दाखवलं. गुडलाईन स्पॉटवर टाकलेला चेंडू यष्टीच्या 1.5 मीटर पर्यंत. आणखी एक सुरेख चेंडू होता, परंतु चेंडू फुल टॉस घेतलाय फलंदाज विशाल वांजळेने. आणखी एकदा या ठिकाणी सिद्धता स्पष्ट करत असताना डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रेक्षणीय मारलेला षटकार. क्या बात आहे, सुंदर फलंदाजी. 22 धावांमध्ये खेळतोय. एक वाईटच्या स्वरूपातील धाव, एक धाव परेशच्या खात्यात आहे आणि विशाल वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. 20 धावा, त्याच्यामध्ये 2 प्रेक्षणीय चौकार आपण पाहिले आणि 2 षटकार. सुंदर फलंदाजी, सुंदर टोलेबाजी या पहिल्या षटकामध्ये. अर्थात आमचे नागले सर यांचं कौतुक करावं लागेल. 5 दिवस अगदी डोळ्यात 22 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी डोळ्यात तेल ओतून प्रत्येक धावेची नोंद, प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक खेळीचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी त्यांच्या स्कोरबुकमध्ये नोंद केलेली आहे. आणि आमचे स्टॅटिस्टिक अर्थात टेक्निशियन यूट्यूबचे यांचं देखील चोख काम या ठिकाणी. सुंदर चेंडू, काय बाहेर काढला चेंडू आणि फलंदाजाला पूर्णतः बीट केलं. बॅट शांत ठेवली, तोंड उघडायला जागाच दिली नाही बॅटला गोलंदाजाने. अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे, कारण पहिल्या षटकात 22 धावा गेल्यात. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या, कर्जत संघाने दिल्या, तर प्रेशर क्रिएट होईल उर्वरित 4 षटकांमध्ये. आणि ते प्रेशर क्रिएट करण्यात कर्जत संघ यशस्वी होतोय का आपण पाहूयात. यानंतर दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहोत, पुणे आणि कोल्हापूर या 2 संघादरम्यान. आणखी एक सुरेख चेंडू होता, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण नाही त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार, चौकार. ऑप्शन टू ऑप्स्टम आपण जर गोलंदाजी करत असू तर पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण असणं अपेक्षित आहे, परंतु गोलंदाजीने त्याच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 4 धावा संघाच्या खात्यात जरूर जोडल्या जातील. धावसंख्या होत आहे त्या 26 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता गोलंदाज सुभाष मोडक यांनी, परंतु नंतरचा चेंडू देखील सुरेख होता, परंतु चेंडू कट केला पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा मिळाल्यात. सुभाष सर पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण बदललं आणि चेंडू भिरकावला मिड विकेटला. सुंदर फटकेबाजी. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 30 धावा धावफलकावर. विशाल वांजळे आणि परेश आंबेरे ही जोडी म्हणजे खेळाडूंचा आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा कर्दन काळ असते. या जोडीला भेदण्यात जर आपण यशस्वी झालात तर मात्र कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करू शकाल. एक ब्रेक थ्रू मिळवून देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. सुभाष सरांना या मॅच मध्ये यायचं असेल. सेमीफायनलचा मॅच आहे, महत्वाचा मॅच आहे. मॅच मध्ये आपण जिंकलात तर फायनल खेळायला मिळेल. सुंदर फटका,
क्या बात है, अप्रतिम तोळेबाजी परेश अंधेरे सरांची. बॅक टू बॅक 3 चौकार लगावलेत. 34 धावा धावफलकावर लागल्यात परेश आंबेरे सर. या अगोदरच्या मॅच मध्ये, लीगच्या मॅच मध्ये जी उपउपांत्य फेरीची मॅच होती, सामना होता, त्याच्यामध्ये तब्बल 56 धावा, नाबाद 56 धावांची खेळी त्यांनी या मैदानावर साकारली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेतला होता. आणि असा हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून कमालीची कामगिरी करत असताना आणखी एक आलाय. चेंडू सीमारेषा पार टोळलाय. प्रेक्षणीय फटका, षटकार. इक्का दुक्का नहीं, चौक्या छक्का ही लगाएंगे, आए हम जीतने, बस जीत के ही जाएंगे. असंच काहीतरी या ठिकाणी परेश अंधेरे सांगतोय. ज्या पद्धतीची फलंदाजी विशाल वांजळे याने पहिल्या षटकामध्ये केली होती, अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून परेश अंधेरे बरसला या ठिकाणी. आणखी एक आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहिला, चेंडू त्याच्या डोक्यावरून फरार झालाय. सीमारेषा पार, षटकार. फिल्डर बने दर्शक. 46 धावा धावफलकावर, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 24 धावा. महागड षटक. दोन्ही पॉवर प्लेचे षटक पॉवर प्लेच्या ओव्हर पथ्यावर पडल्यात, अर्थात गोरेगाव 11 माणगाव संघाच्या पिसं काढलीत म्हणावं लागेल. एक चेंडू डॉट आहे आणि एक वाईडच्या स्वरूपातील धाव आणि उर्वरित एक सिंगल धाव. आणि दोन्ही अर्धशतकवीर या मैदानामध्ये खेळत असताना आता मात्र 24 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. पूर्णतः वर्चस्व प्राप्त केलंय माणगाव गोरेगाव संघाने फलंदाजीच्या माध्यमातून, कारण पॉवर प्लेची महत्वाची षटक होते आणि त्या षटकामध्ये मात्र धावसंख्येचा उच्चांक गाठण्यात यशस्वी झालाय. 2 षटकामध्ये 23.00च्या सरासरीने 46 धावा लागल्यात. तिसरं षटक टाकण्यासाठी संभाजी, मला वाटतं संभाजी सरांनी उशीर केला असावा गोलंदाजीला येण्यासाठी. हरीश पण चांगले गोलंदाज होते, परंतु फलंदाजी अप्रतिम आहे आणि ती फलंदाजी भेदण्यात मात्र यशस्वी होतोय तो कर्जत संघ. सुंदर चेंडू आणि या चांगल्या चेंडूला बिरकावून दिले स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार, चौकार, षटकार, चौकार. आतिषबाजी, मनमुराद आनंद लुटतोय आम्ही त्यांच्या या फलंदाजीचा. अर्थात फलंदाज आहेत परेश आंबेरे आणि विशाल वांजळे. विशाल वांजळे 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने 26 धावांवर खेळतोय, तर परेश आंबेरे वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. आणखी एक आलाय. स्वीपचा फटका, चेंडू जाईल, सीमारेषा पार फरार होतोय. हा येतोय चौकार. मला वाटतं 2-3 षटकातच सामना संपवायचा इरादा या दोन्ही फलंदाजांनी केला असावा. अर्थात सुवर्ण महोत्सवी पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीमध्ये विजेता ठरलेला संघ कर्जत मात्र या ठिकाणी पूर्णतः नांगी टाकतोय. आणखी एक चेंडू अडवला जाईल त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धाव जरूर मिळेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 57 धावा धावफलकावर लागल्यात. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र काहीतरी जादू भानामतीच झाली तरच कर्जत संघ या ठिकाणी मॅच मध्ये येऊ शकतो. सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू. वाईट पंचाने वाईट करार केलाय, आमचं लक्ष नव्हतं, माफ करा. 1 धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 58. आणखी एक आलाय, ओढलाय, उत्तुंग हवाई फायर, षटकार. विजयाची सिद्धता या ठिकाणी स्पष्ट करतोय. 2 धावांची गरज असणार आहे. अर्थात कर्जत संघाने देखील कडवी फाईट देण्याचा त्यांचा प्रयत्न, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या 46 आणि त्या दबावामधून मात्र कर्जत संघ बाहेर पडला नाही. दोन्ही फलंदाज 31, 8 चेंडू 31 धावा. परेश अंधेरे आणि विशाल वांजळे 8 चेंडू 31 धावा.
अनबिटन पार्टनरशिप भागीदारी ही पहिल्या विकेटची. हा विजयी फटका आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. क्या बात आहे. दिमाखात प्रवेश केलाय गोरेगाव 11 माणगाव संघाने फायनल मध्ये, अंतिम सामन्यामध्ये. 4 धावा जोडल्या जातील अर्थात परेश आंबेरेच्या खात्यात. नाबाद 35 धावांची खेळी आणि विशाल आंबेरेची नाबाद 31 धावांची खेळी. चला पुणे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीचर्स फायटर्स पेण संघाला विनंती असेल, नाश्ता करायचा असेल तर करून घ्यायचा. आता मॅच आहे त्यांची. आता हे कर 70 मार्क्स. हॅलो माणगाव संघ कृपया नाश्ता करून घ्या प्लीज. 3 षटकांमध्येच सामना संपवला. 3 षटकामध्ये 69 धावा काढल्यात. काय फलंदाजी केली आहे. चेंडू मला वाटतं दोन्ही फलंदाजांना फुटबॉल सारखा दिसत होता आणि म्हणूनच की काय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सुंदर 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 सुंदर, या व्यतिरिक्त दुसरे शब्द नाहीत. अप्रतिम फलंदाजी, गोलंदाजी देखील अचूक. विजय मिस्त्री जर या ठिकाणी आले असेल तर समालोचन कक्षात संपर्क साधायचा. विजय मिस्त्री. आणि अर्थात या सेमीफायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सर 2.5 मध्ये संपली ना मॅच.